नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपला हा चॅनल खास तुमच्यासाठीच आहे, जिथे आपण शेतीमधल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी एकदम सोप्या भाषेत समजून घेतो, जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल आणि कष्ट कमी होतील. आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो दिसतो खूप साधा, पण आपल्या खिशावर त्याचा थेट परिणाम होतो. तो विषय आहे आपल्या शेतापर्यंतचा रस्ता, आपला पांदण रस्ता. बरं, आता एक साधा प्रश्न विचारतो. आपण जे पीक घेतो ते बाजारात जाईपर्यंत अनेक गोष्टींमधून जातं. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे अन्न पुरवठा साखळीत सगळ्यात जास्त दुर्लक्ष कोणत्या गोष्टीकडे होतं असं तुम्हाला वाटतं? काय असेल ते? मोठे ट्रक? नाही. की मोठी गोदामं? अजिबात नाही. उत्तर आहे ना, ते आपल्या डोळ्यासमोरच असतं, पण आपण तिकडे लक्ष देत नाही. ते म्हणजे आपल्या शेतापर्यंतचे ते शेवटचे काही 100 मीटर. हो, तोच आपला साधा कच्चा रस्ता. यालाच आपण पांदण रस्ता म्हणतो. आज आपण महाराष्ट्रातल्याच याच रस्त्यांबद्दल बोलणार आहोत आणि पाहूया की हा छोटासा वाटणारा रस्ता आपल्या फायद्या तोट्याचं गणित कसं ठरवतो. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या साध्या रस्त्याबद्दल एवढं बोलायची काय गरज आहे. पण थांबा, हीच तर आहे आपल्या शेतीतली शेवटच्या टप्प्यातली एक मोठी समस्या. हे बघा, जसं आपल्या शरीरात रक्ताच्या नसा असतात ना, ज्या सगळीकडे रक्त पोचवतात, अगदी तसंच हे छोटे रस्ते आपल्या शेतीसाठी जीवनरेखा आहेत. विचार करा, पिकांची वाहतूक करायची आहे, ट्रॅक्टर शेतात आणायचा आहे किंवा कुठला अवजार आणायचा आहे, या सगळ्यासाठी रस्ता लागतोच. आणि जर रस्ता चांगला असेल तर आपला वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं पीक वेळेवर बाजारात पोचतं. पण विचार करा, जर ही जीवनरेखाच कोणी कापून टाकली तर? जर आपल्या नफ्याकडे जाणारा हा मार्गच बंद झाला तर मग काय होतं? इथेच खरी अडचण सुरू होते. आणि या सगळ्या अडचणींच्या मुळाशी एकच शब्द आहे, आणि तो म्हणजे अतिक्रमण. आता अतिक्रमण म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो. समजा 2 शेतांच्या मधून एक रस्ता जातोय आणि रस्त्याच्या बाजूच्या शेतकऱ्यानं आपल्या शेताचं कुंपण थोडं पुढे रस्त्यावर आणलं किंवा रस्त्याची जागाच नांगरून आपल्या शेतात घेतली. यालाच अतिक्रमण म्हणतात. यामुळे होतं काय? रस्ता अरुंद होतो किंवा पूर्ण बंदच होऊन जातो आणि मग शेतकऱ्यांमध्ये सुरू होतात वादविवाद आणि भांडणं. आता हे चित्र बघा, सगळं काही तुमच्या लक्षात येईल. एका बाजूला आहे मोकळा शेत रस्ता, जिथे ट्रॅक्टर, ट्रक थेट शेतात येतात, माल भरतात आणि वेळेवर बाजारात जातात. याचा परिणाम काय? शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं. आता दुसरी बाजू बघा, रस्ता बंद आहे. मग काय? सगळा माल मजुरांकडून डोक्यावर किंवा छोट्या गाडीतून बाहेर आणावा लागतो. यात वेळ जातो, पीक खराब होण्याची भीती असते आणि मजुरीचा खर्च वेगळाच. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न थेट कमी होतं, आपलंच नुकसान होतं. पण थांबा, आता या मोठ्या समस्येवर सरकार एक चांगला उपाय घेऊन येतंय. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी एक नवीन योजना तयार करण्यात आली आहे. आणि या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा पांधन शेत रस्ता योजना. नावातच सगळं आहे. ही योजना फक्त आणि फक्त आपल्या पांधन रस्त्यांच्या आणि शेत रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच बनवली आहे. चला तर आता बघूया की ही योजना नक्की आहे तरी काय आणि ती काम कशी करणार आहे. ही योजना काही जुन्या पद्धतीची नाहीये बरं का. यात तंत्रज्ञानाचा वापर आहे. प्रत्येक रस्त्याला एक वेगळी ओळख आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला त्याचा कायदेशीर हक्क देण्यावर भर दिलाय. ही योजना फक्त 3 सोप्या टप्प्यांमध्ये काम करते. पहिला टप्पा, नकाशा बनवा. म्हणजे काय? तर ड्रोनच्या मदतीने आकाशातून फोटो काढून तुमच्या रस्त्याची अचूक मोजणी केली जाईल आणि त्याचा एक पक्का सरकारी नकाशा बनवला जाईल. दुसरा टप्पा, क्रमांक द्या. जसा आपल्या गाडीला एक नंबर असतो ना, तसा प्रत्येक रस्त्याला एक सरकारी ओळख क्रमांक दिला जाईल. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, नोंद करा. म्हणजे या रस्त्याची नोंद थेट तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांवर म्हणजे 7/12वर केली जाईल. आता हे नकाशे बनवण्याचं काम सरकारचं भूमी अभिलेख विभाग करणार आहे. पण काम पटापट व्हावं म्हणून ड्रोन आणि नवीन मशीन वापरणाऱ्या खासगी कंपन्यांची पण मदत घेतली जाणार आहे. एकदा काही डिजिटल नकाशे तयार झाले की सरकारी अधिकारी ते व्यवस्थित तपासून त्याला मंजुरी देतील. म्हणजे सगळं काम एकदम पक्कं होणार. आता आपण 7/12 हा शब्द ऐकला, पण नक्की 7/12 म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो. 7/12 म्हणजे तुमच्या जमिनीचं ओळखपत्र. आपलं जसं आधार कार्ड असतं ना, ज्यावर आपलं नाव, पत्ता सगळं असतं, तसंच 7/12 म्हणजे जमिनीचा आधार कार्डच समजा. त्यावर जमिनीचा मालक कोण, जमीन किती आहे, सगळी माहिती असते. आता विचार करा, ह्याच 7/12वर तुमच्या शेतात जाणाऱ्या रस्त्याची जर पक्की नोंद झाली तर तो रस्ता कायदेशीररित्या कायमचा होऊन जातो. मग कोणीही त्यावर अतिक्रमण करायची हिंमत करणार नाही, कारण तुमच्याकडे त्याचा पक्का सरकारी पुरावा असेल.
चला, योजना तर चांगली आहे, पण आता बघूया की ही योजना प्रत्यक्षात कशी राबवली जाणार आहे आणि आपण शेतकरी म्हणून याचा फायदा कसा घेऊ शकतो. तर मग तुमच्या गावात जर रस्त्याची अडचण असेल तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही तुमच्या भागातील आमदारांकडे हा विषय मांडू शकता किंवा थेट तहसील कार्यालयात जाऊन अर्ज देऊ शकता. सगळ्यात सोपं म्हणजे गावातल्या ग्रामसभेत हा मुद्दा उपस्थित करू शकता. आणि सरकारनं असं उद्दिष्ट ठेवलंय की तुम्ही अर्ज केल्यापासून फक्त 7 दिवसांच्या आत मोजणीची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. अनेकदा काय होतं, सरकारी योजना येतात पण पैशांमुळे कामं अडकून पडतात. पण या योजनेसाठी तसं होणार नाही, कारण सरकारने यासाठी एक स्वतंत्र बजेट म्हणजे वेगळा निधी बाजूला ठेवला आहे. याचा अर्थ असा की कामासाठी पैशांची अडचण येणार नाही आणि रस्त्यांची कामं वेळेवर होतील. आणि थांबा, ही योजना भविष्यात अजून सोपी होणार आहे. सरकारने असं ठरवलंय की 2026 पर्यंत रस्त्याच्या मागणीसाठी एक ऑनलाईन सिस्टम सुरू करायची. म्हणजे काय, तर तुम्हाला सरकारी कार्यालयात हेलपाटे मारायची गरज नाही. घर बसल्या मोबाईलवरून किंवा जवळच्या कॉम्प्युटर सेंटरमधून तुम्ही रस्त्यासाठी अर्ज करू शकाल. तर मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर ही योजना कागदावर आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने खूपच चांगली दिसतीये. प्रत्येक रस्त्याला नकाशा, नंबर आणि कायदेशीर हक्क देण्याचा हा प्रयत्न खरंच महत्त्वाचा आहे. पण खरा प्रश्न हाच आहे की ही डिजिटल योजना जमिनीवरचे ते जुने अनेक वर्षांपासूनचे वाद खरंच मिटवू शकेल का? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल. पण जर ही योजना यशस्वी झाली तर आपल्या महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी हा एक खूप मोठा दिलासा असेल. तर आजच्यासाठी एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या शेती ज्ञान सागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.